नमस्कार. दह्याधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या महाराष्ट्र पोलीस भरती दररोज सराव सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण या सिरीजचा 69वा भाग पाहतोय. यामध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ मधील माहिती समजली तर या व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1462 आहे. संगणकाशी संबंधित पीडीएफ चे पूर्ण रूप काय आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी पीडीएफ काय असते तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. आता आपण या व्हिडिओची देखील पीडीएफ देणार आहोत. ती आपल्याला कशी मिळेल तर या व्हिडिओला लाईक करायचं, व्हिडिओ खाली पीडीएफ असं कमेंट करायचं आणि आपल्या ऍडमिनला 7517249119 किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप वरून पाठवायचं. ऍडमिन तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ देईल. त्यामध्ये आपल्याला व्हिडिओ मधील प्रश्न आणि त्या प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील पाहायला मिळेल. तर या ठिकाणी उत्तर काय आहे पीडीएफचं? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1463. पृथ्वी आणि ग्रह यांच्यातील अंतर मोजण्यासाठी कोणती पद्धती वापरतात? मित्रांनो, पृथ्वी आणि ग्रह यांच्यातील अंतर मोजण्यासाठी पॅरालेक्स पद्धतीचा वापर केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. पॅरालेक्स पद्धतीला दुसरं नाव काय आहे? लंबन पद्धत. याद्वारे काय केलं जातं? पृथ्वीपासून इतर ग्रहांचं अंतर मोजलं जातं. यामध्ये विविध प्रकारचे कोन बनतात आणि या कोनांचं निरीक्षण करून त्यावरून अंतर काढलं जातं. पुढचा प्रश्न क्रमांक 1464. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो? या ठिकाणी पहा, जर राज्यपालांचा मृत्यू, राजीनामा किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पद रिकाम असेल तर त्या ठिकाणी त्या संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत ते राज्यपालांचे कर्तव्य पार पाडतात. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? पर्याय 3 मुख्य न्यायाधीश. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1465. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? या ठिकाणी पहा, महाबलीपुरम कोणत्या राज्यामध्ये आहे तर मित्रांनो सध्या आहे तामिळनाडू राज्यामध्ये आहे आणि पल्लव राजवंशाच्या नरसिंहवर्मन पहिला याने याचं बांधकाम केलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? महाबलीपुरमची स्थापना पल्लव राजा कोण? नरसिंहवर्मन पहिला यानं केलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. तर मित्रांनो, या ठिकाणी अनेक रथ मंदिर आणि कोरीव बांधकाम आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 1466. अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला? आता या ठिकाणी पहा मित्रांनो, कोलंबस हा भारत शोधण्यासाठी निघालेला होता आणि तो कुठे पोहोचला तर अमेरिकेमध्ये पोहोचला. आणि मित्रांनो त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? या ठिकाणी कोलंबसने 1492 साली अमेरिकेचा शोध लावला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. तर मित्रांनो, याला अमेरिका नाव कोणाच्या नावावरून देण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी अमेरिगो व्हेस्पुसी याच्या नावावरून याला अमेरिका असं नाव देण्यात आलेलं होतं. त्यासोबतच पहा, वास्को द गामा यानं 1498 ला भारताचा शोध लावला. कोलंबस निघाला परंतु 1492 ला तो कुठे पोहोचला? अमेरिकेमध्ये. आणि वास्को द गामा कुठे पोहोचला? 1498 ला भारतामध्ये. प्रश्न क्रमांक 1469. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? सर्वांना माहित आहे कळसुबाई. पर्याय 2. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये आहे. उंची किती? 1646 मीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक 1470. आता मित्रांनो, या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं विचारलेलं आहे, काही वेळा दुसऱ्या विचारतील. दुसऱ्या क्रमांकाचं कोणतं आहे? साल्हेर आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 1470. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? मित्रांनो, डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचं आहे? भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजे पर्याय 3. प्रश्न क्रमांक 1471. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मित्रांनो, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? यकृत आहे. ती काय स्त्रवते तर पित्तरस स्त्रवते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते. विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल की दह्याधिकारी स्पर्धा परीक्षा मंच कडून
विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता. त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे. या ऑफर मध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील. तर मित्रांनो, हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना. याची मूळ किंमत किती होते तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना. असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GK चा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये. तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे. तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्री मध्ये मिळणार आहे. त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्री मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सअप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 1472, परडी हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? या ठिकाणी पहा, परडी हा शब्द कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. या ठिकाणी आपल्याला संस्कृत मधून मराठीमध्ये आलेले तसेच इतर भाषांमधून मराठीमध्ये आलेले सर्व शब्द माहित असले पाहिजेत किंवा याची यादी आपल्या टेलिग्रामवर दिलेली आहे, ती पाहून घ्यायची आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1473, समासाचे मुख्य प्रकार किती? मित्रांनो, समासाचे मुख्य प्रकार आहेत 4. कोणते कोणते? अव्ययभाव, द्वंद्व, तत्पुरुष आणि बहुव्रीही समास. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 3. 4 प्रकार आहेत. अव्ययभाव समास कधी असतो? जेव्हा पहिलं पद महत्वाचं असतं आणि पूर्ण शब्द क्रियाविशेषण असतो. तत्पुरुष कधी? जेव्हा दुसरं पद महत्वाचं असतं तेव्हा तत्पुरुष समास. द्वंद्व कधी? जेव्हा दोन्ही पदे महत्वाची असतात तेव्हा तत्पुरुष समास. आणि जेव्हा दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्या ठिकाणी बहुव्रीही समास. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1474, समापन कर्मणी प्रयोगाचे उदाहरण ओळखा. समापन कर्मणी प्रयोग कधी असतो? जेव्हा वाक्यातील क्रिया पूर्ण झाली असं दाखवलेलं असतं तेव्हा. मग या ठिकाणी पहा, तिची गोष्ट सांगून झाली, याच्यामध्ये झाली हे काय आहे तर पूर्णत्व दाखवणारं क्रियापद आहे, म्हणजे त्या ठिकाणी समापन कर्मणी प्रयोग आहे. या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे. लक्षात ठेवायचं, समापन कर्मणी प्रयोगामध्ये नेहमी काय असतं? संयुक्त क्रियापद असतं. सांगून झाली, खाऊन झाले इत्यादी. प्रश्न क्रमांक 1475, सावकाश हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? या ठिकाणी पहा, सावकाश क्रिया कशी घडली? सावकाश घडली, म्हणजेच क्रिया घडण्याची रीत कशी होती? सावकाश होती. म्हणून या ठिकाणी सावकाश हे काय झालं? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, म्हणजेच पर्याय 3. लक्षात ठेवायचं आहे, जर कधीनं प्रश्न विचारला आणि उत्तर आलं तर त्या ठिकाणी कालवाचक. जर कोठेनं प्रश्न विचारला आणि उत्तर आलं तर त्या ठिकाणी स्थलवाचक. आणि जर कशीनं प्रश्न विचारला, कसे कशीनं प्रश्न विचारला आणि उत्तर आलं तर त्या ठिकाणी काय असणार आहे तर रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. कधी झालं? कालवाचक. कोठे झालं? स्थलवाचक. आणि कसं झालं? या ठिकाणी क्रियाविशेष रीतिवाचक. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1476, स्वरूपबोधक उभयान्वी अव्ययाचे उदाहरण कोणते? या ठिकाणी पहा, आणि समुच्चय बोधक. म्हणून या ठिकाणी म्हणून हे कारणबोधक आणि परिणामबोधक असतं, किंवा विकल्प बोधक. आणि म्हणजे हा शब्द काय दाखवतो
एखाद्या वाक्याचं स्वरूप दाखवण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीचं स्वरूप दाखवण्यासाठी म्हणजे हे उभयान्वी अव्यय वाक्यामध्ये वापरलं जातं, म्हणून या ठिकाणी हे काय झालं, स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय म्हणजेच पर्याय 3 काय आहे, स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1477. नकारदर्शक केवल प्रयोगी अव्यय ओळखा. नकारदर्शक या ठिकाणी वा प्रशंसादर्शक, छी तिरस्कारदर्शक, अरे रे शोकदर्शक आणि छे नकारदर्शक म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 1478. क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्याचा बोध होत असेल तर त्यास काय म्हणतात. आता या ठिकाणी पाहायचं आहे, क्रियापदाच्या रूपावरून जर कर्तव्य, इच्छा, योग्यता यांचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थी क्रियापद असतं. लक्षात ठेवायचंय, कर्तव्य, योग्यता, इच्छा, विद्यार्थी क्रियापद. स्वार्थी कधी फक्त काळाचा बोध होत असेल तर स्वार्थी. आज्ञार्थी कधी प्रार्थना, विनंती, उपदेश किंवा सूचना तर त्यावेळी काय असणार, आज्ञार्थी. आणि संकेतार्थी कधी एक क्रिया दुसऱ्या क्रियेवर अवलंबून असेल तर, म्हणजेच जर तर सारखी उभयान्वी अव्यय आले असतील तर. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1479. शुद्ध शब्द ओळखा. या ठिकाणी पहा, अनुसय हा शब्द योग्य वाटतोय, परंतु हा शब्द असा नसतो. कसा लिहायचा तो, तर अनसुया म्हणजेच पर्याय 3 प्रमाणे. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं, अनुसया नसतं, अनसुया असतं. ज्या प्रकारे असूया हा शब्द आहे त्याचा समानार्थी शब्द अनसुया देखील आहे. प्रश्न क्रमांक 1480. इंदू हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. इंदू म्हणजे मित्रांनो चंद्र, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे, इंदू म्हणजे चंद्र. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1481. समीर म्हणजे काय. मित्रांनो समीर म्हणजे वारा, म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर आहे. अग्नीला कोणते समानार्थी शब्द असतात, हुताशन, वनी, पावक इत्यादी. पाणीसाठी भरपूर आहेत, आकाशासाठी भरपूर आहेत. जर माहिती हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा आपली A to Z मराठी व्याकरण सिरीज पहा किंवा आपलं A to Z मराठी व्याकरणाचं पुस्तक खरेदी करू शकता. प्रश्न क्रमांक 1482. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पाणीसाठी समानार्थी शब्द जल, नीर, तोय सर्व आहेत, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 4. पय, जल, नीर, तोय हे सर्व काय आहेत, पाणीला समानार्थी शब्द. प्रश्न क्रमांक 1483. नाम हा शब्दाच्या जातीतील कोणता प्रकार आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, शब्दाच्या जाती किती, 8. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्यासोबतच इतर 4 अव्यय. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद आहेत ती काय आहेत, शब्दांच्या विकारी जाती आहेत, म्हणजेच त्यांच्या रूपामध्ये बदल होऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी नाम हा काय आहे, विकारी, पर्याय 1. आणि जर अव्ययांबद्दल विचारलं तर अव्ययांच्या रूपामध्ये बदल होत नाही, म्हणून ते काय असतात, अविकारी. अविकारी आणि अव्यय दोन्ही समानार्थी आहेत. प्रश्न क्रमांक 1484. शाब्बास हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे. मित्रांनो शाब्बास हे काय आहे, आपल्या मनातील प्रशंसा करण्याची भावना दाखवण्यासाठी वापरण्यात येणारं केवल प्रयोगी अव्यय, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय 2. केवल प्रयोगी अव्यय आहे. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं, केवल प्रयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 1485. आईने मुलाला जेवायला दिले वाक्यातील प्रयोग ओळखा. आता या ठिकाणी पहा, आई करता, मुलगा कर्म आणि जेवायला दिले क्रियापद. आता आईने दिले, मुलाला दिले, ठीक आहे. या ठिकाणी कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं का, नाही बदललं. कर्मानुसार बदललं का, नाही बदललं. आईने दिले, बाबांनी दिले, मुलाला दिले, मुलीला दिले, मुलांना दिले. या ठिकाणी काही झालं तरी क्रियापदाचं रूप दिले आहे असं राहतंय, म्हणजे त्या ठिकाणी क्रियापदाचं रूप ना कर्त्यानुसार बदलतं ना कर्मानुसार. आता लक्षात काय ठेवणार, जर क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी प्रयोग, जर कर्मानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग, आणि जर दोन्हीनुसार बदलत नसेल तर त्या ठिकाणी असणार भावे प्रयोग. आणि या ठिकाणी दोन्हीनुसार बदलत नाही म्हणून कोणता प्रयोग, भावे प्रयोग, म्हणजेच पर्याय 3. प्रश्न क्रमांक 1483. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल. या ठिकाणी पहा, विद्वानचं स्त्रीलिंगी रूप काय असतं, विदुषी, पर्याय 1. विद्वानला विदुषी. त्याच प्रकारे आणखी एक शब्द आहे
विधुर. विधुर म्हणजे ज्याची पत्नी वारली आहे असा. त्याला विरुद्ध लिंगी काय असणार आहे? जिचा पती वारला आहे असा विधवा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण व्यवस्थितपणे समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही लाईक करत नाहीये त्यामुळे पुढे व्हिडिओ याला प्रॉब्लेम येऊ शकतोय. जर लाईकच भेटत नसतील, जर रिस्पॉन्स नसेल तर व्हिडिओ बनवून किंवा माहिती देऊन काहीच फायदा नाहीये. त्यामुळे जर तुम्ही पाहताय तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच याच सारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.